रोठे यांनी सुद्धा खूप सेवा केली. 7 दिवस त्यांचे अभिनंदन. गणेश भाऊ काही यांचे अभिनंदन. रामकृष्ण बोला. अरे भाऊ यावरती या. बोलो अयोध्यापती श्री रामचंद्र की जय. जय. दशरथ नंदन श्री रामचंद्र की जय. छंद नाही श्रीरामाचा, छंद नाही श्रीरामाचा, तर हा देह काय कामाचा. वा. ज्या प्रभू श्रीरामने ज्यांच्या वाणीत सत्य आहेत, ज्यांचे कर्म हाच त्यांचा धर्म आहे, अशा सत्य मर्यादा आणि आदर्श ची ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, अशा श्री प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंगलमयी समयी आपल्याला सर्वांना या रामदरबारी त्यांचा शुभाशीर्वाद मिळो अशी मी शुभेच्छा देतो. तसेच या रामदरबारी महाराजांनी मला 2 शब्द बोलायला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहेत. आणि या माध्यमातून आपण सर्व शेतकरी आहोत. प्रभू श्रीरामचंद्राने आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे, सत्य मर्यादा आणि आदर्श, हे आपल्या मुलांना जी शिकवण द्यायची आहे, आपल्याला सत्याच्या मार्गावर चालणं आणि तिथं मर्यादा बी आवश्यक आहे. कोणती मर्यादा पाळणं गरजेचं आहे मुलांच्या बाबतीत. आणि आपला मुलगा हा आदर्शवादी बनो यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. या माध्यमातून या पावनदिनी एक संकल्प केला पाहिजे. जसं सगळे आपण शेतकरी आहोत, टोटल शेतकरी 100% शेतकरी हे मला सुद्धा माहीत आहे. आपण जशी पीक लावतो तो वेळेवर नांगरणी करतो, खुरपणी करतो, वेळेवर औषधसुद्धा हे करतो, ते तरी 1 वर्षाचं उत्पन्न आहे. परंतु आपले जे मुलं आहेत हे आपलं पूर्ण आयुष्य आहेत. तर याच्यासाठी बी तुम्हाला मुलांसाठी बी वेळेवर औषध फवारणी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला आपण दोष देणं गरजेचं नाही, कारण की ती संपत्ती आपली आहे. पिकं तरी 1 वर्षाची असतात, 1 वर्षाला उत्पन्न देतात. पण आपले जे मुलं आहेत ही सर्व आपली मोठी संपत्ती आहे. त्याला जे प्रभू श्रीरामने आपल्याला जे मार्ग दाखवलेला आहे, सत्याचा, मर्यादाचा आणि एक आदर्श, हे तिन्ही गुण या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये आले पाहिजे. प्रत्येक घरात त्यांची एक चाहूल दिसली पाहिजे. त्यांच्या पायाची धूळ बनायची आपली लायकी नाही, परंतु त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती आपल्या प्रत्येक मुलांमध्ये रुजवली पाहिजेत. आपण दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही. कुठंतरी आपणच चुकतो की आपल्या मुलांमध्ये ते संस्कार आपण देण्यासाठी आपल्या कामाच्या याच्यामध्ये राहू की कशामध्ये राहू, थोडं दुर्लक्ष होतं. शेजारचा काही त्याला आपल्या मुलाला संस्कार देणार नाही, उलटं बिघडण कसं शेजारचा, हा विचार